नादभक्त अमृततुल्य क्वालिटी क्वांटिटी एक नंबर, एक वेळ अवश्य भेट द्या. रामकृष्ण हरी माऊली. असं काही सकाळ आपल्या मार्केटला आलो, मस्तपैकी आवक वगैरे होती. तिथून डायरेक्ट आपण अभिओनियन शेडवरती गेलो, आडतवरती. तिथून डायरेक्ट पेमेंट घेऊन टाकलं रोकडी कालचं होतं भाऊ. त्याच्यानंतर आलो ना भाऊ डायरेक्ट आपल्याला आडतीवरती. इकडं पाहतो काय भाऊ, पंकज काट्यावरती मोकार गर्दीच गर्दी न भाऊ. आणि इकडं मंदिरात आलो तर या भाऊला काय होईल तर आताला काही कळलंच नाही. त्याच्यामुळे त्याला घेऊन डायरेक्ट भाऊ दवाखान्यात आलो. इथलं सूचना कडक होत्या भाऊ. डायरेक्ट आपल्या आबाश्रींना घेऊन आलो होतो दवाखान्यात. आणि आपल्या आबाश्रीचं कुठं बी हसणं चालूच राहतं. हा भाऊ मस्तपैकी झेरॉक्स मारून घेतली. सॉरी, मस्तपैकी ते हे काढून घेतलं काय म्हणते, हात मोडले टिसले काढी ते नाही का. त्याच्यानंतर इकडं आपल्या आबाश्रीन ते कुठंतरी गेले आणि त्यांना कोणी भेटलं नाही असं तर नाहीच भाऊ. त्याच्यानंतर आबाश्रींना घरी सोडून दिलं भाऊ. आपण डायरेक्ट गाडी काढली का नाही, सणान पेरे डायरेक्ट भुर्र भाऊ. त्याच्यानंतर इकडं पोचलो भाऊ मालेगाव RTO ऑफिसला लगेच. इथं काय होतं, आमच्याकडं तर कोणी पाहायला तयार नव्हतं भाऊ. मध्ये गेलो होतो भाऊ, डायरेक्ट लायसनचे नियम वगैरे पाहून डायरेक्ट चक्का जाम झालं होतं. तिथं नंबर लावलो, कटवळून डायरेक्ट मध्ये गेलो भाऊ. प्रत्येक भिंतीवरती काही ना काही लिहिलेलंच होतं भाऊ. इकडं काही ना काही नवीन सूचना बिचना बाबा इतकं अवघड होतं, इतकं अवघड म्हणलं हे सगळं. आपण तर काय पाळू नाही शकत. त्याच्यामुळे आहे ना मग काहीतरी 2 नंबर करा पळावं. त्याच्यानंतर लगेच अक्षर मिसळ मस्तपैकी पावभाजी खाऊन घेतली. मस्तपैकी दणकेबाज क्वालिटी क्वांटिटी एक नंबर भाऊ. डायरेक्ट पावन मठ्ठाच मठ्ठा भाऊ डायरेक्ट. त्याच्यानंतर लगेच नादभक्त अमृततुल्य आपल्याला लागलो मालेगाववरून नाशिक हवेला येताना भाऊ. डायरेक्ट उमराण्याच्या मागं एक नंबर क्वालिटी क्वांटिटी. एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो. डायरेक्ट त्या हवेने गेले तर नक्की जा भाऊ. त्याच्यानंतर निघालो कोणी हवेनं सणाला पिरियड डायरेक्ट आपल्या खळ्यात आलो व संध्याकाळी. मस्तपैकी काम बी मावरून घेतलं दणकेबाज आणि निघालो टिरून सणाला पिरियड डायरेक्ट आपल्या घरी भाऊ.